राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना एक महत्त्वाचा आणि कालच प्रकाशित झालेला ताजा सर्वे समोर आलेला आहे। त्या सर्वेमध्ये नेमकं कुणाला धक्का बसणार आहे, कुणाची सत्ता येणार आहे, कुणाच्या किती जागा येणार आहेत यावर सविस्तर आपण बातमी बघूया। आपण बघू शकता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ताजे सर्वेक्षण वन इंडिया या संस्थेने केलेले आहे। त्यामध्ये भाजपा एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या महायुतीला तसेच महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षांना काय काय कोणत्या जागा मिळाल्या आहेत ते आपण बघूया। लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी सगळ्यांसमोर आणि पुढे असताना महायुती मात्र बॅकफूटवर गेलेली आहे। त्यामध्ये आपण पहिलं नाव बघूया। महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सरळ टक्कर होत असताना महायुतीचे पहिले पक्ष म्हणजेच भाजपाच्या 47 जागा निवडून येण्याची शक्यता आहे। दुसरा मोठा पक्ष म्हणून काँग्रेसच्या 68 जागा या 100% निवडून येण्याच्या मार्गावर आहेत। तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या 62 जागा निवडून येऊ शकतात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या 16च जागा येऊ शकतात। शिंदे गटाच्या 19 जागेच्या वरती एकसुद्धा जागा येणार नाही असंही सर्वेक्षणात दिसतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आणि ठाकरेंच्या जागा 65 जागा येऊ शकतात। त्यामुळे युतीमध्ये असताना शिवसेना या कमी आल्या, परंतु आता आदित्य ठाकरेंची मेहनत आणि जनतेची साथ यामुळे 65 जागा ह्या ठाकरेंच्या आलेल्या दिसत आहेत। वंचित बहुजन आघाडी या पक्षाला 0 जागा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला सुद्धा 0 जागा दाखवत आहेत आणि इतर अपक्ष छोटे मोठे पक्ष यांच्या 11 जागा दाखवत आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीची सरळ सत्ता बसत आहे आणि सत्तेबाहेर एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस हे गेलेले दिसत आहेत। त्यामुळे 125 सुद्धा पार न करणारी महायुती यावेळी मात्र सत्तेतून बाहेर फेकून महाविकास आघाडीचा म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता या ताज्या सर्वेक्षणात दिसून येते। तुम्हाला काय वाटतं? तुमचा सुद्धा अंदाज कमेंटमध्ये व्यक्त करा की कोणाला किती जागा मिळतील, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला किती जागा मिळतील किंवा तुमच्या पक्षाला किती जागा मिळतील हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।